तर वेलकम बॅक गाईज, वेलकम बॅक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आता आलो आहे, कुठं आलो आहे? लास वेगसला आलो आहे. आणि इथे आहे 36 डिग्री टेम्परेचर. रात्री पण इतकं एकदम गरम होतं इथे, एकदम रात्रीचे 12 वाजलेत आणि खूप असं तोंडावरची अशी गरम वाफ येते. पण आता आम्ही चाललो रेंटल कार पिक करायला. कार पिक करून जाऊ हॉटेलवरती. तर चला सुरुवात करू लास वेगसची. तर गाईस फायनली 35 डिग्री रात्र झाली तरी पण 35 डिग्री. आणि आता खूप प्रवास करून आम्ही आलो आहे रूमवरती. कसं वाटतंय? थोडा आराम भेटतोय. तर अशा प्रकारे असा आपला रूम आहे. 2 बेड आहेत, मस्त हॉर्स शू हे हॉटेलमध्ये. कसं वाटतंय? थोडं निवांत. आता रूम जरा थंड आहे. रूम थंड आहे पण बाहेर गरम आहे. बाहेर खूप गरम आहे, सो आता आम्ही खूप थकलो आहे. तर आता निवांत थोडं खाऊ पिऊ आणि झोपून जाऊ आणि उद्या फिरूया मग वेगस. चला, गुड नाईट. तर वेलकम बॅक गाईस. काल आम्ही रात्री झोपलो आणि आज जरा काम केलं आणि आज दिवसा जरा जेवण वगैरे करून आता सगळे फ्रेश निघालेत बाहेर. आता आपण निघालोय जरा वेगस फिरायला. आणि आता आपण पहिलं चाललो आहे व्हेनेशियन हॉटेलला. तर हे व्हेनेशियन हॉटेल जे आहे ते इटलीमधल्या जे व्हेनिस सिटी आहे त्याच्यावर बनवली, म्हणजे तशी डिझाईन आहे त्याची. मग पहिलं तिकडे जाऊ, मग जसा जसा अंधार होईल तर अजून या सिटीमध्ये लाईट लागतील आणि अजून मजा येईल. तर चला आता सुरू करू. कसं वाटतंय पप्पा? हे जरा विचित्र दुनिया आहे ना. वेगळी दुनिया आहे. नुसते गॅम्बलिंगसाठी सिटी. गॅम्बलिंगसाठी फक्त हॉटेल्स आणि गॅम्बलिंग. फक्त हॉटेल आणि गॅम्बलिंग आणि ड्रिंक्स बस. तर अशा प्रकारे गाईज आम्ही आलो आहोत आता वेगसचा जो मेन रोड आहे त्यावरती. कसा वाटला फाउंटेनचा शो? हा खूप भारी होता. काहीतरी वेगळा अनुभव आहे. आणि हे जे आहे जुगारासाठी सिटी आणि सिटीसाठी जुगार पहिल्यांदाच बघितलं. तर हे आहे बेलाजो जे आहे ते सगळ्यात फेमस हॉटेल आहे इकडचं. काय बोलताय मम्मी? नाही म्हणजे कधी विचार पण केला नव्हता की असं. पण सुंदर आहे की नाही? खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. आणि हा जो रोड आहे एवढाच रोड आहे फुल वेगसमध्ये जिथे सगळे हॉटेल. आणि या हॉटेलला काय, या रोडला काय म्हणतात? स्ट्रिप. द स्ट्रिप. एक से बढ़कर एक हॉटेल. सगळे 5 स्टार. सगळ्या हॉटेलला गॅम्बलिंग. सगळ्या हॉटेलला गॅम्बलिंग तर एअरपोर्ट पासूनच चालू झालेलं.
तर काही आम्ही निघालोय ते सर्कस बघून. सर्कस कसा होता बाप्पा? चांगला होता? एकदम मस्त, थोडा फॉरेनचा सर्कस होता. मस्त, एकदम मस्त. स्टेजची करामत होती ना, तेच सगळ्यात भारी होते. हा, ते स्टेजमध्ये पाणी वगैरे भारी भरत होतं. पाणी वरती भरायचं 2 मिनिटं एका शिकत तेवढं पाणी ड्रेन करायचं, तर बघण्यासारखं होतं. खतरनाक. आता कुठे जेवायला जाऊया का? फ्रीमंट स्ट्रीटला. आवाज जरा कमी येतोय कारण ते खूप गोंधळ आहे, खूप जास्त लोक आहेत. आता जेवूया आणि मग जाऊया फ्रीमंट स्ट्रीटला. तर कसं वाटतंय आई? 44 डिग्री, 44-45 डिग्रीमध्ये. किती गरमी आहे, खूपच गरमी. एवढ्या गरमीमध्ये कधी आलो नाही आणि कधी एक्सपिरियन्स पण नाही. हां, इंडियापेक्षा भयानक गरमी आहे. भयानक भयानक असं डायरेक्ट लागतंय ऊन. 2 ठिकाणी वेगवेगळे टेम्परेचर, डेंजर. 2 तासाच्या अंतरावरती एवढं भयानक गरमी. तर आम्ही आलो आहे आता हुवर डॅमला. तुम्ही बघितलं असणार आधीच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आलो आहे हुवर डॅमला. आणि हुवर डॅमला खासियत अशी आहे की हा डॅम आहे, हे 2 राज्य 2 स्टेटमध्ये आहे. तर हा अर्धा ब्रिज म्हणजे क्रॉस केला की ॲरिझोना सुरू होतं. आणि या ब्रिजच्या या साईडला आहे आपला नेवाडा. आणि नेवाडा. आणि अजून सरप्रायझिंग काय, टाईम आता किती वाजलेत प्राज? आता वाजले 3 वाजलेत. तर आपला ॲरिझोनामध्ये 3 आणि ब्रिज क्रॉस, हां नेवाडामध्ये 3 आणि ब्रिज क्रॉस केला की 4. म्हणजे ब्रिजचा क्रॉस केलं की तिकडे 4 वाजलेत आणि इथे वाजलेत 3. अशा प्रकारे डिफरन्स. 1 तासाचा डिफरन्स असा. तर आता थोडं फोटो काढू इथे डॅमसोबत कारण खूप गरमी आहे. तुम्ही जागे जागेवरती हे बघा असे कूलिंग स्टेशन्स आहेत. 44 डिग्री टेम्परेचर. असे कूलिंग स्टेशन्स आहेत. 44 डिग्री टेम्परेचर आहे या. तर लवकरच फोटो काढून निघूया भाई. सहन नाही होते, खूप जास्त गरमी आहे. तर काही आता आम्ही आलो आहे, आम्हाला जायचं आहे एअरपोर्टला. पण एअरपोर्टच्या आधी आपल्याकडे 1-1.5 तास आहे टाईमपास करायला. सो आम्ही आलो आहे एरिया 15ला. एरिया 15 जो आहे वेगसमध्ये एक स्पेशल एरिया आहे असा. आणि इथे खूप सारे असे अट्रॅक्शन आहेत. आर्ट थोडं विचित्र प्रकारचं एलियन टाईपचं आर्ट आहे इथे, हे बघा. तर हे आम्ही बघायला आलो आहे. खूप रोमांचक आणि खूप हायली रेटेड जागा आहे. तर बघूया चला. तर अशा प्रकारे आम्ही आता आलो आहे एअरपोर्टला सॅन फ्रान्सिस्कोच्या. आणि आता नाही, आपण वेगसच्या एअरपोर्टला आहे. आपण वेगसच्या एअरपोर्टला आलो आहे. आता इथून आपण चाललो आहे सॅन फ्रान्सिस्कोला. तर अशा प्रकारे वेगसच्या आपली ट्रिपची जी आहे ती एंड झालं आहे. कसं होतं वेगस? मजा आली ना 2 दिवस? मजा आली एकदम वेगळी दुनिया ही अशी एक्सपिरियन्स केली. आणि आपण आता अजून वेगळ्या दुनियात चाललो आहे, ते आहे सॅन फ्रान्सिस्कोला.
रात्री तिथे पोचू 11 वाजता वगैरे. आज तर जाऊन झोपू आणि मग उद्या फिरूया. तर आतासाठी वेगसवरून निरोप घेऊ. चला सॅन फ्रान्सिस्कोला भेटूया. तर गाईज वेलकम बॅक. आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं वेगसवरून आम्ही आलो आहे सॅन फ्रान्सिस्कोला. सॅन फ्रान्सिस्कोला आल्या आम्ही पहिला आलो जेवायला. आणि जेवायला इथे एव्हरेस्ट मोमोज म्हणून आहे, खूप फेमस आहे. आणि इथे परत स्वागत आहे आपला चीफ गेस्ट जो असतो, चीफ गेस्ट शुभम पावडे. वेलकम बॅक. हॅलो गाईज. आता शुभम पावडे जे आहेत स्थानिक झालेत बे एरियामध्ये. तर कसं वाटलं भाई? खूप दिवसांनी भेटून मजा आली एकदम. खूप मजा आली, बरं वाटलं. पप्पा कसं होतं जेवण इकडचं? जेवण एकदम छान आहे, भारी ना? छान छान आहे. नेपाळी इंडियन क्युझिन, नेपाळी इंडियन एकदम छान. मोमोज पण भारी आणि नूडल्स पण भारी. उत्कृष्ट जेवण असं झालेलं आहे. तर असं आता जेवण आम्ही निघू, झोपू आणि मग उद्या जाऊ फिरायला सॅन फ्रान्सिस्को. तर आतासाठी गुड नाईट. शब्बखेर. गुड नाईट सब. तर गाईज वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. आणि आम्ही इथे आता सनीवेल ला आलो आहे. आपला एअरबीएनबीवरून निघून आता फिरायला चाललो आहे बिग्सबी साईडला. आणि मागच्या 2 ब्लॉगमध्ये तुम्ही आपले खास लोक बघितले असतील, क्रेटर लेक आणि आपला अर्जेंटिनाच्या मॅचमध्ये. त्यांना आम्ही परत गोळा केले. ते बघा इथेच राहतात, 2 मिनिटावरती यांचं घर आहे. स्वागत आहे भाई, वेलकम. टाळी वाजव परत. तुम्ही या, तुमचं वेलकम आहे. तर यांनी नवीन जागा सांगितली ते मैलापूर म्हणून, खूप भारी होती. एकदम 10 on 10 जागा होती भाई. थँक्यू, मजा होऊन गेली. कसं होतं पप्पा? एकदम इंडियन प्रिपरेशन चांगलं आहे, एकदम तामिळनाडू स्टाईल. येस येस येस. तर आता यांना भेटून झालं आहे. आता आपण जाऊ आपल्या मार्गाला पुढे फिरायला. तर आम्ही चाललो आता बिगसरला, बिग्सबी वगैरे करू आणि बघू पुढे पण. तर अशा प्रकारे निरोप घेऊ आता आपल्या सनीवेलच्या स्थानिक लोकांपासून. बाय बाय बाय. तर गाईज आम्ही आता आलो आहे इथे 17 माईल ड्राईव्हला. तर 17 माईल ड्राईव्ह ही कॅलिफोर्नियामध्ये खूप प्रसिद्ध अशी 17 माईलचा एक असा रोड आहे, पॅसिफिक महासागरच्या किनारे एकदम. आणि तिथे खूप सारे असे गोल्फ कोर्स आहेत, एकदम अल्ट्रा रिच लोकांचे घर आहेत. आणि इथे ते लोक गोल्फ खेळतात. आणि इथे मस्त असं समुद्र आहे. आणि असा हा रस्ता आहे 17 माईलचा. हा पट्टा करू. मस्त ना आज एकदम थंड थंड. समुद्राचं पाणी पण एकदम पिण्यासारखं, एकदम स्वच्छ पाणी आहे बघा, ब्ल्यू, एकदम ब्ल्यू. तर इथे एवढी ड्राईव्ह करू मस्त सुंदर आणि मग पुढे जाऊ. चला. तर गाईज वेलकम बॅक. आणि बिग्सबी नंतर आम्ही आलो इथे स्वराज रेस्टॉरंटला. स्वराज तुम्हाला माहीत असेल, खूप फेमस रेस्टॉरंट आहे इथे सॅन्टा क्लाराला. तर मम्मी बाबासोबत आणि आपल्यासोबत चीफ गेस्ट परत आलेत आपले इकडचेच लोकल. आज जास्त मोठे सेलिब्रिटीज पण दिसले थोडे. हां, तर आज तुम्ही बघितलं असेल खूप मोठे सेलिब्रिटीज, प्रसाद लोक वगैरे सगळे, डॅमेटवाले आपले महेश कोठारे सर पण आलेले. तर अफलातून परफॉर्मन्स. आणि तेवढंच नाही तर आता आपला सगळ्यात मेन गेस्ट जो आहे त्याला आपण स्वागत करूया. आनंद, वेलकम. स्वागत आहे. टाळी वाजवा. तर आनंदचं इंट्रोडक्शन पप्पा देतील. पप्पा. आनंद हा माझ्या लहानपणीचा मित्राचा होता, तर तो इथे शिकायला आलेला आहे. आज आम्ही त्याला इथं सहज भेटलो. तर खूप कसं वाटलं तुम्हाला भेटून?
मला भेटून फार चांगलं वाटलं आणि आनंदी दिसतोय. तर अशा प्रकारे होपफुली आनंद आपण पुढच्या पण ब्लॉग्स मध्ये भेटू. सियाटलला आहे नक्की. आणि सगळ्यांना भेटून पहिल्यांदा अमेरिकेला आल्यावर नंतर असं वाटलं की मी घरी आलो. थँक्यू त्यासाठी सगळ्यांना. अरे थँक्यू तुला. तू आमच्यासाठी टाइम काढला. नाही ठीक आहे, पण भेटू आपण पुढच्या कधीतरी आपण ब्लॉग सोबत करू. न्यूयॉर्कला आम्ही आलो तर न्यूयॉर्कमध्ये करू ऑक्टोबरमध्ये. टूर गाईड मी असतो. येस फॉर शुअर. तर अशा प्रकारे आता इथून आम्ही निरोप घेऊ आणि मस्तपैकी खाल्ले. आता ते जेवण जिरू जरा चालू इथं आणि जाऊ घरी. गुड नाईट. शब्बके. तर गुड मॉर्निंग गाईस. आता आला आहे आमचा शेवटचा दिवस आणि आम्ही इथे पालो अल्टोमध्ये मस्त हा छोटासा एअरबीएनबी केलेला आणि मस्त होता आपल्यासाठी. 2 दिवस एकदम निवांत झोप लागली. काय म्हणता? हो फार छान आहे. सगळं किचन पासून सगळी व्यवस्था आहे. हो. मस्त असं घर होतं एअरबीएनबी. आता टाईम आला आहे निघायचा. आता मेन सॅन फ्रान्सिस्को जरा फिरूया आणि मग परत सियाटलला जायचं आहे. तर चला. तर वेलकम बॅक गाईस. आणि आम्ही सॅन फ्रान्सिस्कोची सुरुवात केली आहे पॅलेस ऑफ फाईन आर्ट्सवरून. हे असं अतिशय खूपच सुंदर हे असं आर्किटेक्चर आहे पॅलेस. कसं वाटतंय पप्पा? मस्त आहे ना एकदम कन्स्ट्रक्शन? मस्त. आर्किटेक्चर डिझाईनचा काय म्हणतात त्याला, चमत्कारच आहे. चमत्कार आहे. आणि इथे असे बरेच फोटोशूट वगैरे होत असतात. हे बघा इथे पण एक प्री वेडिंग चालू आहे. आपण पण करूया का एक? परत तर गाईज आम्ही आता ड्रायव्हरलेस टॅक्सी केली आहे आणि आम्ही थांबलो आहे. आता ती 1 मिनिटमध्ये येणार आहे कार. वाटतंय हे सरप्राईज वाटत आहे की अरे हे एक कसलं एक ज्याचा आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणाय पाहिजे. खरंच सिग्नलच नाही, स्टॉप सी आणि गो ते सुद्धा ते रीड करते आणि मग पुढे जाते. सिग्नलचं तरी ठीक आहे, पण इथं स्टॉप सिग्नल आणि गो ते ऑटोमॅटिक जाते. बरोबर ते थांबते, पुढे जाते, गाडी ओव्हरटेक करते. तर गाईज वेलकम बॅक. आणि आम्ही आता आलोय सॅन फ्रान्सिस्कोच्या लास्ट स्पॉटवरती, जो की बेस्ट स्पॉट होता, गोल्डन गेट ब्रिज. आणि त्याचा बॅटरी स्पेन्सर हे व्ह्यू पॉईंट आहे. इथून सगळ्यात बेस्ट जो व्ह्यू दिसतो गोल्डन गेटचा.
का आणि अतिशय जास्त थंडी आहे इकडे आणि खूप जास्त हवा इथे सारखीच असते, नेहमीच असते, पण आता इथे ढग खूप आहेत, खूपच थंडी आहे. हळूहळू हा हळूहळू क्लिअर होईल. तर हे बघा किती सुंदर असा हा ब्रिज. गोल्डन गेट. कसं वाटतंय पप्पा हा ब्रिज? मोठा आहे ना एकदम. ह्या बऱ्याच पिक्चर मध्ये आम्ही बघितलं होतं जुन्या, हा आणि 1937 ला हा बांधलाय, म्हणजे जवळजवळ 100 वर्ष त्याला होत आली. त्या काळी बनवलाय. त्या काळी त्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी होती आणि एवढं सुंदर आणि एवढं छान, एवढं मजबूत. आणि इथे फुल समुद्र डायरेक्ट. तर वेलकम बॅक गाईज. तर आम्ही आलो आहोत परत सियाटलला, रिटर्न टू होम. 4 दिवस कंटिन्युअस फिरून वेगास आणि सॅन फ्रान्सिस्को करून आता आम्ही आलो सियाटल. कशी होती ट्रिप पप्पा? ट्रिप एकदम मस्त होती. त्याच्यामध्ये गोल्डन ब्रिज एक बघायसारखं आहे. गोल्डन गेट बघण्यासारखा होता आणि वेगस तर वेगच होता काय? वेगच होतं, पण सॅन फ्रान्सिस्कोला गोल्डन ब्रिज आणि दुसरे काय मी आश्चर्य बघितले की ड्रायव्हरलेस कार. ड्रायव्हरलेस कार, ऑटोमॅटिक कार. आम्ही फक्त विषय काढला आणि आमची हाऊस पूर्ण केली प्रत्येकाने, प्राजक्ताने. ड्रायव्हर काय तर लगेच बुकिंग करून आम्हाला तिथून फिरवलं आणि तो एक वेगळा अनुभव आम्हाला घ्यायला मिळाला. येस खूप युनिक अनुभव होता. काय मम्मी, काय आवडलं? मजा आली की नाही? गोल्डन ब्रिज. गोल्डन गेट ब्रिज सगळ्यांना मजा आलेली. साठी ड्रायव्हरलेस कार, कारण की गोल्डन गेट ब्रिज आधी झालेलं अच्छा. आणि ड्रायव्हरलेस कार खूप युनिक एक्सपिरियन्स होता. तर अशा प्रकारे आता हा ब्लॉग एंड करूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. अजून खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत. तर आतासाठी निरोप घेऊ. बाय बाय.